कथा दुसरी. केळी. आमच्या जिल्ह्याला केळीचे आगर म्हणतात. म्हणजे एस टीचा डेपो असतो ना, तसा केळीचा डेपो असलेला जळगाव जिल्हा. डेपोत लई एसट्या असतात. तशाच आमच्या जिल्ह्यात केळीच्या लई बागा दिसायच्या. डेपोतल्या एसट्या लोकांना त्यांच्या गावी घेऊन जातात. पण आमच्या जिल्ह्यातल्या केळीनं नामदेवले देवाच्या घरी नेल्याचं कळलं तेव्हा मला फार वाईट वाटलं होतं. त्यांनी जगण्यासाठी केळी लावली आणि त्याच केळीनं त्याला जगण्यातून उठवलं. याची माझ्या मनाला खूप रुखरुख वाटली होती. सकाळी मुलाची 7ची शाळा असल्याने त्याला पोचवून देणं ही माझीच ड्युटी होती. नेहमीप्रमाणे त्याला घेऊन मी रस्त्याला लागलो होतो. कॉलनीतल्या सरळ रस्त्याने गेलं की थोडं पुढे उजव्या हाताला वळण घेतलं की एक डांबरी रस्ता लागतो. तो आमच्या गावाजवळून जाणाऱ्या जळगाव औरंगाबाद महामार्गाला लागून होता. तो महामार्ग सदृढ आणि आमच्या गावचा रस्ता जरा कुपोषित बाळासारखा लहान होता. आजूबाजूचे खेडे गरीब मायचे लेकरं असल्याने त्यांच्यात दळणवळण फारसं नव्हतं. मोठमोठे कारखाने नव्हते आणि तो रस्ताही सरळ नव्हता. मोटारींची जास्त ये जा पण नव्हती. अशा पोरक्या पोरासारख्या रस्त्याला जवळ करून मी चाललो होतो. रस्त्यातच ओळखीच्या पानटपरीवर थांबलो. थोडी तंबाखू घेतली, त्यावर चुना मारला, ती चोळली, फुकटात तोंडात टाकली. सकाळच्या पायरी पानटपरीवाला म्हणाला, लई वाईट झालं साहेब. त्यानं असं म्हणताच माझ्या मनात विचार आला, सध्या सगळीकडेच वाईट होतं हे. आता हा आणखी काय सांगतो म्हणून मी विचारलं, का बरं, काय झालं आता? तो नामदेव नाही का, तो मेला म्हणे. अरे हे काय, त्याचं मरणाचं वय थोडं होतं? बापाच्या आधी गेलाच कसा काय? मी चकित होऊन तोंडच वाचलं. नामदेवचं मरण मले काही पटलंच नव्हतं. त्याचं आईट झालं ते खरं होतं, पण त्यांनी 1 वर्षापासून आमच्या बँकेच्या कर्जाचे हप्तेच भरले नव्हते. मी त्याच्याकडे तगादा लावून लावून थकलो होतो, पण त्यांनी केविलवाणं तोंड करून वेळ निभावून नेली होती आणि माझाही नाईलाज झाला होता. नामदेव तसा त्याच्या बापाले एकटाच नव्हता. ते 3 भाऊ होते. तो सर्वात मोठा होता. त्या तिघांच्या शेतीच्या वाटण्या झाल्या होत्या. देवाला फोडलेल्या नारळाचा प्रसाद जसा थोडासा मिळतो तसा शेतीचा थोडासा तुकडा त्याच्या वाट्याला आला होता. खाऊन पिऊन बरा सुखी होता, पण काळाने त्याच्या सुखालाच ग्रहण लावलं होतं. त्यातून मोकळा होण्यासाठी तो एके दिवशी बँकेत आला. त्याच्यासोबत त्याच्या गावचा एक तरुणही होता. तो तरुण एका पक्षाचा बिनपगारी आणि फुल अधिकारी होता. ते दोघंही माझ्या केबिनमध्ये आले होते. त्या तरुणाने चेहऱ्यावर हसू आणत नमस्कार केला. या महाजन, कसं काय येणं केलं? त्याला अगदी मी सहज विचारलं. साहेब, हे नामदेव बराटे आमच्याच गावचे. त्याले तुमच्या बँकेकडून कर्ज पाहिजे होतं, तो म्हणाला. कर्ज कोणतं? मी विचारलं. हिरीवरचं. सध्या तर कोटा फुल झाला आहे. मी टाळण्याचा प्रयत्न केला, कारण बरड्या जमिनीत पेरणी करून उत्पन्न बुडवण्यासारखं असतं किंवा त्या जमिनीत नगदी पीक टाकणं व्यवहारी नव्हतं. तसंच शेतकऱ्यांना कर्ज देणं म्हणजे उत्पन्न बुडवण्यासारखं वाटत होतं. शेतकरी हप्तेही वेळेवर भरायचे नाहीत, ते मला अनुभवाने समजलं होतं. तरीही महाजन म्हणाला, नाही साहेब, काहीतरी करा, पण एवढं काम झालं पाहिजे. त्यांच्या शेतात विहीर नाही आहे का? किती शेती आहे? कोरडवाहू आहे की बागायती आहे? मी एका दमात सगळे प्रश्न विचारले. 6 एकर वावर आहे साहेब. हिरवी आहे, पण तिच्या पाण्याची पातळी खाली गेली आहे. तिलेच आखी खड्याचा विचार आहे. आत्तापर्यंत गप्प बसलेला नामदेव बोलला. विहीर किती फूट आहे? 100-1 फूट असेल. कोणत्या शिवारात आहे? हिवर खेड्याच्या. मग तर धरणाचं पाणी असेल ना? नाही साहेब, धरण असून काय बी फायदा नाही. का बरं? धरण खाली आणि शेतीवर आहे. पण त्याचं काय आहे की आमच्याकडे जो कोटा असतो ना, तो संपला आहे. नाहीतर तुमचं प्रकरण केलं असतं बघा. आमची केळी वाया जाईन साहेब. अजून उन्हाळ्या बी लागलं नाही तर हिरीचा उपसा होऊन जातो. म्हणून म्हणलं कर्जाचं काम झालं तर बरं होईल. नामदेवचा लाचार चेहरा पाहून मला आमच्या बाबांची आठवण झाली होती.
कष्ट करून करून शेतीत त्यांनी हाडाची काडं केली होती. पण त्याला मनासारखं काही खायला मिळालं नव्हतं, की मनासारखा कपडा लत्ता देखील घेता आला नव्हता. तुटपुंज उत्पन्नावर ते संसाराची कसरत करीत होते. जसं काही ते जगण्यासाठी डोंबाऱ्याचा खेळच करीत होते आणि आम्हाला वाढवत होते. हिवाळ्यात पांघरून पाहून पाय पसरावे लागते. तसं आम्ही बापाच्या आखूड खिशाचं माप घेऊन पैसे मागत होतो. तेव्हा वाटत होतं की शेतकऱ्याच्या घरात जन्माला येणंच नको. चांगलं राजमल लखीचंदच्या पोटी जन्माला यायला पाहिजे माणसानं. पण कुणी जन्मलं यायचं हे काही आपल्या हातात नसतं ना. जडी जन्म झाला तडीच राहणं पडतं. म्हणून आम्ही गरीब बापाच्या घरीच राहिलो, वाढलो आणि मोठे झालो होतो. भूतकाळाचा विचार करता करता मला नामदेवची दया आली होती. मग मी त्याला कर्ज देण्याचं कबूल केलं. आवश्यक ती कागदपत्र आणि कर्ज प्रकरणाची प्रक्रिया पूर्ण करायला सांगितली. तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर हिरव्यागार केळीची पानं डोलू लागल्याचा मला भास झाला. नामदेवनं कर्ज घेतलं, विहिरीचं काम केलं, केळीला पोसलं. तिने त्याला किती काय दिलं हे त्याचं त्यालाच माहिती. पण तो कर्ज घेऊन गेला तेव्हापासून बँकेकडे तो फिरकलाच नव्हता. मीच त्याच्याकडे वसुलीसाठी गेलो होतो. तेव्हा त्याचा चेहरा मोडद्यासारखा वाटला होता. तशातही त्यांनी मोठ्या कष्टाने माझं स्वागत केलं होतं. या साहेब, तो म्हणाला. काय नामदेवराव, कर्ज घेतलं पण हप्ते भरलेच नाहीत हां. साहेब, यावर्षी भरणारच होतं, पण केळीले भावच नाही. व्यापारी केळी नेत नाही, म्हणून ते मळ्यातच पिकून जाते. त्याला बी ढोरं बी खात नाही बघा साहेब. तेव्हा जीवाला लई वाईट वाटतं बघा हो. पण मी काय बी करीन आणि तुमचे भरीन केव्हा हप्ते. नामदेवरावाने आश्वासन दिलं तर खरं, पण त्याची अवस्था पाहून नाईलाजही झाला होता. केळीच्या भरोश्यावर त्यांनी कर्ज घेतलं होतं. परिस्थितीच अशी निर्माण झालेली होती की तो काहीही करू शकत नव्हता. शेवटी आम्ही गाडीला किक मारली आणि परत बँकेत निघालो होतो. त्यानंतर काही दिवसांनी त्याच्या मरणाची दुर्दैवी बातमी आमच्या कानावर आली होती. ते ऐकून तर मी सुन्नच झालो होतो. काय झालं असेल? एवढ्या तरुणपणात कसा काय गेला असेल? नेमकं काय झालं असेल? असे अनेक प्रश्न माझ्या मनात घोळत होते. मुलाला शाळेत घेऊन गेलो तेव्हा प्रार्थना सुरू झाली. मुलं प्रार्थना म्हणण्यात दंग झाली होती. त्यांना बाहेरच्या जगात काय घडलंय काही माहितीच नव्हतं. मी पोरालाही रांगेकडे बोट दाखवून जायला सांगितलं आणि मोकळा होऊन एकटाच घरी परत निघालो. डोळे इकडे तिकडे फिरत होते. रस्त्यावरची दुकानं उघडली जात होती, मात्र त्यांच्याशी काही मतलबच नव्हता. त्या दिवशी नामदेवकडे वसुलीसाठी गेलो होतो, तीच त्याची शेवटची भेट होती. डोक्यात त्याचेच विचार येत होते. त्याचं असं हिंमत हरून जाणं काही योग्य वाटत नव्हतं. तो एक कष्टाळू, प्रामाणिक असा शेतकरी होता, मात्र मनाने फार कमजोर वाटला होता तेव्हा. त्यांनी कर्ज काढून मोठ्या आशेने विहीर खोदून मळा हिरवा केला होता. केळीला भले मोठे घड लागून त्याच्या कष्टाचं चीजही झालं होतं, पण त्याला त्याचा फायदा काही झाला नव्हता. भरपूर पिकलेली केळी त्याला घरात साठवता येत नव्हती. त्याच्या परिसरात केळीवर प्रक्रिया करणारा कुठलाही कारखाना नव्हता. मातीमोल भावानेही व्यापारी केळी उचलत नव्हते. गावातील लोक केळी खात नव्हते. केळीला उठाव नव्हता. उठाव होता तो फक्त नामदेवरावाला, आणि तो उठला. तो स्वतः जीवनातूनच उठून गेला होता, कायमचा. त्याची शेती, त्याचा मळा, त्याची विहीर हे मात्र जाग्यावरच राहिलं होतं. मागे त्याची मुलं राहिली होती. बापाचा भार त्याच्या डोक्यावर येऊन पडला होता. आता ते बी शेती करतील, बापाची जागा घेतील, मरतील आणि कर्जबाजारी होतील. त्यांचं बी कर्ज फिटणारच नाही. मग ते बी असेच बापासारखे. मनात असं काही माही येत असतानाच मी घरी पोचलो. कशातच माझं चित्त लागत नव्हतं. मी एक शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे मला शेतकऱ्यांसाठी जेवढं म्हणून करता आलं तेवढं मी माझ्या अधिकारात केलं होतं. आता बँकेसाठी काम करायचं होतं. बँकेला कर्ज वसूल करून द्यायचं होतं आणि ती तर माझी ड्युटीच होती. मला पोट आहे, कुटुंब आहे. त्यासाठी आणि जगण्यासाठी पैसा तर पाहिजेच आहे ना. पैशासाठी नोकरी तर केली पाहिजेच आहे. नोकरीसाठी ड्युटी केली पाहिजे. ती म्हणजे कर्ज देण्याची आणि ते वसूल करण्याची.
नामदेव गेल्याचं कळलं तेव्हापासून माझ्या मनात कर्ज कसं वसूल करायचं याचेच विचार मधमाशासारखे घुम घुम करत होते. मी त्या संबंधीचे नियम आणि पद्धती आठवू लागलो होतो. ऑफिसला गेलो तर नेहमीप्रमाणे सुरळीत चाललेलं काम दिसत होतं. कारकून, कॅशियर, शिपाई ज्या त्या त्याच्या कामात होते. कदाचित नामदेव त्यांच्या ध्यानी मनीही नसावा असं वाटून मी शिपायाला बोलवलं. त्याला नामदेवची फाईल आणायला सांगितलं. फाईल आणल्यावर ती पाहता पाहता मी त्याला विचारलं, का रे, तुले नामदेवाची काय माहिती पडली का? का का बरं साहेब, काय झालं? तो मेला म्हणे. मेला? हं. नाही साहेब, तो आत्महत्या करायला गेला होता पण वाचला. मरण बी त्याच्या नशिबी नशीन तर तो बी काय करीन बिचारा. चला, बरंच झालं. त्या टपरीवाल्यांनी दिलेली माहिती खोटी होती. नाही तर त्याच्या जगण्याच्या फाईलबरोबर बँकेची फाईल बी बंद झाली असती. असं सांगून त्याच्याविषयी उगीचच त्याच्या मरणाबाबत विचार करत होतो. लोक डोळ्यांनी पाहत नाही आणि याच्या त्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवतात, अफवा पसरवतात. ही फार वाईट सवय आहे आपल्याकडे. मीही त्याला बळी पडून उगीचच टेन्शनमध्ये आलो होतो. संध्याकाळी मी शिपायाला सोबत घेऊन नामदेवाच्या घरी गेलो तर तो झोपलेला होता. त्याला बरं नव्हतं. त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारची उदासी आणि ग्लानी आलेली दिसत होती. त्याला आतूनच जगण्याचा कंटाळा आलेला वाटत होता. त्याच्याशी कसं बोलावं, काय बोलावं काही कळत नव्हतं. औपचारिकता म्हणून मी प्रथम त्याचं सांत्वन केलं. त्याला लटका मटका धीरही दिला. तेव्हा त्याला आधार वाटण्यापेक्षा कर्जाची फिकीर वाटली असावी म्हणून आम्ही त्याची विचारपूस करत असताना त्यांनी स्वतःच बँकेचं कर्ज परत करण्याचं आश्वासन त्याही अवस्थेत दिलं होतं. त्याच्या मनाची समजूत कशी घालावी हेच मला कळत नव्हतं. अखेर कर्जाचा विषय न वाढवता आम्ही चहापाणी घेऊन त्याला धीर दिला आणि परतलो. मला कसं तरीच वाटत होतं. आतून अस्वस्थता जाणवत होती, पण तिचं नेमकं कारण काही सापडत नव्हतं. नामदेवाला त्याच्या केळीच्या भावाने फटका मारला होता म्हणून तो त्याची शेती खेडणं दे त्या आलेल्या पैशातून कर्जाची परतफेडही करणार होता. अधिक केळी पिकूनही त्याला काही फायदा झाला नव्हता. मरायला गेला तर मृत्यूनेही त्याला नाकारलं होतं. सगळीकडून ठोकरलेला नामदेव हताश होऊन वेगळा मार्ग काढत होता. शेतातून पैशाचं नगदी पीक घेणं त्याला शक्य नव्हतं. कापूस आणि ज्वारीही त्याला काही जीवदान देऊ शकणार नव्हती. मग तो आणखी काय करणार होता आणि कसं करणार होता हे त्याचं त्यालाच माहिती होतं. मात्र तो त्याची शेती खेडणं देणार होता हे त्याने निश्चितच मला सांगितलं होतं. लहानशी शेती करणं परवडत नाही म्हणून त्याने तो निर्णय घेतला होता. त्याने प्रेमभंग करणाऱ्या प्रेयसीसारख्या केळीचा नाद सोडून दुसराच मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला होता. तो खचून गेला होता तरीही त्याने पुन्हा उभारी घेतली होती.